सरपंच देशमुख हत्येतील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब आता एबीपी माझाकडे उपलब्ध झालेला आहे। आरोपी सुदर्शन घुलेनं अपहरणाचा घटनाक्रमच सांगितलेला आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी 2 गाड्या वापरण्यात आलेल्या होत्या। सरपंचांच्या अपहरणासाठी या गाड्या भाड्याने आणण्यात आलेल्या होत्या। एक गाडी टोल नाक्यावर आणि एक गाडी सरपंचांच्या गाडी समोर लावली। सरपंच देशमुखांचं अपहरण आणि हत्येचा घटनाक्रम आता माझाला उपलब्ध झालेला आहे। देशमुखांचं अपहरण करताच वायर, पाईप आणि लाकडी दांड्यानं मारहाण करण्यात आली। क्लच वायरनंही सरपंचांना मारहाण केल्याचा घुलेचा जबाब आता समोर आला आहे। आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय नेमक्या गोष्टी या जबाबातून समोर येतात? सुरुवातीला आपण जे 2 जबाब या ठिकाणी सांगितले होते त्यामध्ये कुठेही खंडणीचा उल्लेख या ठिकाणी नव्हता। मात्र सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये खंडणीचा उल्लेख केलेला आहे आणि ही खंडणी वाल्मिक कराड यानेच मागायला सांगितल्याचं स्पष्टपणे आपल्या जबाबामध्ये नमूद केलेलं आहे। याशिवाय सगळा घटनाक्रम कसा घडला, विष्णू चाटेने किती वेळा फोन केले, विष्णू चाटे कसा मध्यस्थ या ठिकाणी होता, वाल्मिक कराड वाया विष्णू चाटे वाया सुदर्शन घुले, हे सगळं प्रकरण कसं घडत गेलं या सगळ्या संदर्भात 4 पानांचा जबाब या ठिकाणी दिला आहे। आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा पूजेच्या काळामध्येच खंडणी मागितली होती, मात्र त्याच्या ठिकाणाचा उल्लेख त्यामध्ये नाही आहे। हे सगळं असं असताना कशा पद्धतीनं हे सगळे लोक गेले होते त्याचा देखील घटनाक्रम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आणि याची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी सांगितली गेली आहे। ती सांगायची झाली तर या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे हा या प्रत्येक गोष्ट ही सुदर्शन घुलेला या ठिकाणी सांगत होता आणि त्यानंतर पुढचा हा सगळा घटनाक्रम होत होता। त्यामुळे अपहरण कसं झालं हे देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। अपहरणासाठी 2 गाड्या या ठिकाणी मागवण्यात आल्या होत्या, एक काळी स्कॉर्पिओ आणि एक भाड्यानं स्विफ्ट नावाची कार या ठिकाणी घेण्यात आलेली होती। आणि अपहरण कसं केलं तर टोल नाका आपल्या सगळ्यांना माहिती आहे, टोल नाक्याच्या रांगेमध्ये एकच लाईन असते, त्यामुळे रिवर्स घेऊन संतोष देशमुख पळून जाऊ नयेत म्हणून देखील काळजी घेतली गेलेली होती। आणि त्यांच्या पाठीमागे एक स्विफ्ट गाडी होती आणि त्यांनी प्रतीक पुढे उभा असलेल्या सुदर्शन घुलेला कॉल दिला की गाडी येते आहे आणि त्यानंतर त्यांनी पुढून गाडी लावली आणि मागून एक स्विफ्ट गाडी लावली आणि त्यांना खाली उतरवलं आणि तिथूनच सरपंच यांना मारहाण करायला सुरुवात केली। या जबाबामध्ये कुणाच्या हातामध्ये कुठला हत्यार होतं हे देखील सांगितलेलं आहे आणि तिथून मारहाण करत त्यांना कशा पद्धतीनं अज्ञात स्थळी नेण्यात आलं। तिथे त्यांचे सुरुवातीला कपडे काढण्यात आले आणि वायर असेल, क्लच वायर असेल, त्याचबरोबर लाकडी दांडा असेल, प्लास्टिकचा पाईप असेल आणि इतर जे त्यांच्याकडं हत्यारं होती त्यांनी तब्बल 2 तास या ठिकाणी मारहाण केल्याचं सांगितलंय। आणि आपण एक फोटो देखील पाहिलेला होता की एक व्यक्ती अतिशय घाणेरडं कृत्य करत आहे आणि ते घाणेरडं कृत्य करणारा व्यक्ती जो होता तो आपल्याला फोटोमध्ये जरी दिसला नसला तरी जबाबामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याचं नाव आहे प्रतीक घुले। आणि प्रतीक घुलेने का एवढं घाणेरडं कृत्य केलं तर त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता आणि त्यामुळे अशा पद्धतीनं मारहाण केली, त्याचा बदला घेण्यासाठी हे घाणेरडं कृत्य केलं असं देखील या जबाबामध्ये या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। या सगळ्याच्या पुढे ज्यावेळी मारहाण केली जात होती त्यावेळी त्यांच्या संपर्कात या ठिकाणी विष्णू चाटे होता आणि विष्णू चाटेला अपहरण करून संतोष देशमुख यांना अपहरण करून अज्ञात स्थळी आणल्यानंतर विष्णू चाटेने सांगितलं की त्याला असा धडा शिकवा की या पंचकृषीत आपली दहशत निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून एवढं बेदम मारहाण केली। त्यानंतर एक यातला आरोपी धावत पळत येऊन त्यांच्या छातीवरती लात मारली, त्यांना रक्ताची उलटी झाली आणि यानंतर देखील मारहाण सुरूच होती। आणि हे सगळं झाल्यानंतर संतोष देशमुख निष्प्राण झाल्यानंतर त्यांना तसंच ठेवण्यात आलं आणि मग त्यांना कपडे घालण्यात आले। अंधार होण्याची वाट पाहिली गेली आणि अंधार झाल्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी टाकून हे सगळे वाशीला या ठिकाणी आम्ही पळून गेलो। तिथे एक पोलिसांची गाडी दिसली असं देखील यामध्ये म्हटलंय आणि ती गाडी आम्ही रस्त्यात सोडून पळालो आणि मग वेगवेगळ्या मार्गाने आम्ही गेलो, या अशा पद्धतीचा सर्व या ठिकाणी जबाब दिलाय। मात्र यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की
दुर्गा पूजेच्या काळामध्ये कशा पद्धतीनं ही खंडणीचं ठरलं होतं, शिवाय त्या वाल्मिक कराडच्या कार्यालयात कशा पद्धतीनं खंडणी मागितली आणि प्रत्येक वेळी वाल्मिक कराड हे विष्णू चाटे मार्फत यांच्या कसे संपर्कात होते हे देखील या सगळ्या जबाबामध्ये म्हटलं गेलंय. आणि त्यामुळे अपहरणापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या पुढे काय काय केलं गेलं या सगळ्याचा जबाब जो दिला आहे तो या ठिकाणी एबीपी माझाकडे आहे आणि त्यामध्ये ह्या सगळा घटनाक्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरंय कृष्णा, याच्याविषयी अनेक वेगवेगळ्या गोष्टी वारंवार समोर येत आहेत आणि त्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा जबाब म्हणावा लागेल. प्रेक्षकांना हे समजून आपण जर अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकलात की याच्यामध्ये खंडणीचा उल्लेख असणं आणि खंडणीच्या प्रकरणाशी संबंधित हा जबाब असणं हे या प्रकरणाच्या पुढच्या दिशेसाठी पुढे जी काही सुनावणी होणार आहे याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, यात आलेला खंडणी अँगल किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. यामध्ये मी पूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की पूर्वीच्या 2 जबाब जे होते ज्यामध्ये जयराम चाटे याबरोबरच अन्य एक जबाब केदार याचा होता, त्यामध्ये उल्लेख नव्हता. मात्र यामध्ये स्पष्ट या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. तो जगमित्र कार्यालयामध्ये थोपटे यांना बोलवण्यात आलेलं होतं. थोपटे यांना त्यांच्या समोर या ठिकाणी या सर्वांच्या समोर सांगितलेलं होतं की तुम्ही 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही, तुमचा प्लांट जो आहे या ठिकाणी बंद करू. अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण झालं होतं. यातली एक छोटी अपडेट आहे ती देखील या ठिकाणी सांगतो. 6 तारखेला मारहाण झालेली होती. 8 तारखेला संध्याकाळी 8 वाजता वाल्मिक कराडला हे सगळं सुदर्शन घुलेने सांगितलं की त्या आवादा कंपनीत आमच्यासोबत काय झालंय आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं की जे झालंय ते चांगलं झालं नाही, यांना धडा शिकवला पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की खंडणी ते मृत्यू याचा सर्वात मास्टर माइंड जो आहे तो या जबाबावरनं वाल्मिक कराडच असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि जबाबामध्ये देखील ते स्पष्ट होत आहे. त्यामुळे 2 प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जे SITनं या ठिकाणी वाल्मिक कराडला आरोपी केलेला आहे त्याचं हेच कारण आहे की दोन्ही घटना ह्या व्हाया विष्णू चाटेच्या मध्यस्थीनं वाल्मिक कराडच या ठिकाणी घडून आणत होता, अशा पद्धतीचं या जबाबामधनं तरी स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळे हा जबाब महत्त्वाचा यासाठी देखील आहे. आणि जो प्रश्न अंजली दमानी यांनी उपस्थित केला होता की हा जे जबाब आहेत हे कोर्टासमोर घेतले गेले आहेत का, तर 3ही जबाब वेगवेगळ्या IPS अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत आणि ते कोर्टासमोर या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि तिथे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हे आम्ही जबाब दिलेले आहेत. त्यामुळे हे जबाब अत्यंत महत्त्वाचे या प्रकरणामध्ये मानावे लागतील. अमोल, निश्चितपणे खूप मोठी बातमी आहे ही. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.